खेकडे केक आणि मोलकरी आणले आम्ही इथे. गुड मॉर्निंग आणि राधे राधे सगळ्यांना. आज आम्ही चाललोय खोपोलीला, सगळे मित्र वगैरे चाललोय फिरायला. इथे गगनगिरी महाराजांचा मठ आहे, तिकडे आम्ही चाललो आहे. आणि थोड्याच वेळात आपली ट्रेन येणार आहे. सगळी आपले मित्र त्याच्यामध्ये आहेत. फक्त एक टास्क आहे की ती लोक ज्या डब्यामध्ये चढलेत त्या डब्यामध्ये आपल्याला चढायचे. सो आता ती लोक चढलेत मिडल डब्यामध्ये. तर मला मिडल डबा कुठे येतो ते माहित नाही, बदलापूर स्टेशनला. मग आता मी ते चेक करतो आणि मग ट्रेनमध्ये बसल्यावर तो ब्लॉग सुरू करतो परत. तर गाईज फायनली आम्ही आलोय आता कर्जतला. पण कर्जतला येऊन थोडा सीन झालाय की आमचा एक मित्र आहे ना, तो राहिलाय पाठी. त्याच्या घरी काल रात्री लाईट गेलेली म्हणून तो लेट उठलाय. सो तो आता 9 वाजताची ट्रेन पकडून येणार आहे 10 वाजेपर्यंत. आता आम्हाला 2 तास इथे थांबायचं आहे. तुम्ही बघू शकता आम्ही कर्जतला आलोय. तर ही कुठली ट्रेन जाते आय डोंट नो, बट हे बघा शिवाजी महाराज वगैरे आहे, म्हणजे तुम्हाला कळालं असेल की आम्ही कर्जतला आलोय. नंतर आम्ही थोड्या वेळात इथे थांबतो, थोड्या वेळ पण नाही 2 तास थांबतो. आणि आता सध्या इथे ही सगळी लोक नाश्ता करतायत. मी तिकडे जातो आणि तुम्हाला दाखवतो. नाश्ता नाश्ता काय मागवला केला ना, बघ ना चालूच आहे. मी 1 by 2 करतो, चालेल ना तुम्हाला दाखवला. मॅगी काय इश्यू नाही, मी तर बोलतो मॅगी 1 by 2 करायला लागेल. मॅगी 1 by 2 मॅगी. आता एक 1 by 2 मॅगी या. तर गाईज आमचा नाश्ता वगैरे करून झालाय. आता इथे स्टेशन जवळ, कर्जत स्टेशन जवळ एक महावीर भगवानचं मंदिर आहे, तिकडे आम्ही आलोय. बघा असं एकदम मस्त मंदिर आहे. हा कर्जत स्टेशनवरून 5 मिनिटावर आहे फक्त. आणि इथे बॅग्स बॉटल्स काहीच अलाउड नाही आहेत. आणि मुलींना पण ओढणी घालावी लागते. ही आतमध्ये शूट करायला अलाउड आहे का? बॅग्स इथे साईडला ठेवायला लागतात. आतमध्ये बघतो जर शूट करायला अलाउड असेल तर मी शूट करीन, नाहीतर मग सीधा बाहेर येऊन परत ब्लॉग सुरू करेन. आता आम्ही आता टॉपवर आलोय मंदिराच्या. आणि टॉपवर येऊन आम्हाला असा एक मिनिएचर आर्ट बघायला भेटलाय. काही देवाचीच प्रतिमा आहे की माहित नाही, पण एकदम मस्त वाटते. आणि हे आहे काय शांतीनाथ भगवान. तर त्या मंदिरात आल्यावर तुम्हाला आतमध्ये पाणी बॉटल बॅग वगैरे काहीच अलाउड नाही. आणि खाऊ वगैरे काहीच, खाण्यापिण्याचं काहीच अलाउड नाही. आणि मुलींनी ओढणी नसेल आणली तर ओढणी पण देतात. ह्यांना पण ओढणी दिली, ही बघा ह्यांना पण ओढणी दिली. आणि आपल्याकडे जसं आशीर्वाद एक स्टाईल असतो तसं इथे पण एक परंपरा असते. ह्याला काय बोलतात माहित नाही मला, पण एकदम ह्याच्याने मी स्वतःला आशीर्वाद देतो. नको, माझा आशीर्वाद भरपूर आहे मला. आणि एकदम पीस वातावरण आहे या देवळामध्ये. तुम्ही जर कर्जतला येत असाल किंवा कर्जतवरून जात असाल कुठे, तर नक्की 5 मिनिटं काढून या देवळात या. तर गाईज कर्जत स्टेशनवरून थोड्याच अंतरावरती आम्ही पुढे इथे सवत्साड्यावरती जात होतो. पण जाता जाता चालत जात होतो आम्ही. आणि आम्हाला हा ब्रिज लागलाय, एकदम मस्त ब्रिज आहे. हा पायवाट आहे आणि त्या साईडला इथे गाडीचा आहे. आणि तुम्ही जर तिकडे मी झूम करतो, तिकडे तुम्हाला विठ्ठलाची प्रतिमा दिसेल, एकदम मोठी प्रतिमा. अरे कुठे गेली? हा ही विठ्ठलाची प्रतिमा आहे तिथे. आम्ही तिकडे नाही जातोय, पण आम्ही जातो इकडे सवत्साड्याला, त्या साईडला पुढे. सो सवत्साड्यावरती गेल्यावरती मी परत ब्लॉग सुरू होतो. तर गाईज आम्ही खोपोलीला जाणार होतो, पण खोपोलीला जाता जाता आमचा कर्जतला स्टॉप लागला, थोडा सीन झाला म्हणून. मग आम्ही इथे वॉटरफॉलकडे यायला निघालेलो. वॉटरफॉल मध्ये आलोय आम्ही. मी वॉटरफॉल तर बघू शकता, मी जवळ जाऊन पण दाखवीन. पण एकदम कर्जतच्या एकदम मध्ये आहे हा जंगल. आम्ही जस्ट शोधलाय, फिरता फिरता आम्हाला भेटलाय. आणि इकडे भरपूर खेकडे आहे. मी तुम्हाला वॉटरफॉल दाखवतो. हे कुठे आहेत खेकडे? केक हा वॉटरफॉल आहे इथे, एकदम मस्त वॉटरफॉल आहे. छोटा आहे पण पावसात भरपूर पाणी असेल मला वाटतं याच्यामध्ये. फोटो मध्ये मोठा वाटत होता. हा इकडे भरपूर आहे. भारी यार. कुठे आहेत खेकडे? एकदम बारीक बारीक खेकड्या तिथे. आम्ही ते 2 आहेत एका सोबत. एकदम बारीक खेकडे आहेत यार. पावसात मस्त वाटत असेल ना इथे, एकदम सही ना. ही फ्रेम बघू दे, पडली तर पडली. एकदम मस्त वॉटरफॉल. आई फ्लेक्स करतोय. हा नाच नाच नाच. भरपूर दिवस झाले मला वाटतं कोण आलं नाही. मी पूर्ण भिजलोय तरी मजा येते इथे भरपूर. ती गुगल काय कुठे गेली?
इथे कुठे राहते? भेटली ही बघा गोगल गाय एकदम छोटासा वॉटरफॉल आहे पण सिंपल आणि हे भिजलो मी नंतर सुरू करतो थोडाच फक्त घसरायला एक इंचीची दुरी हिच्यामुळे सगळं झालंय काको परत ही जी सोलपटले ना बेकार एकदम बेकार सोलपटले बेकार पण मजा आली याला घेऊन आणि ही मोलकरी आणली आम्ही इथे मोलकरी मतलब पता है तुझे क्या होता है कामवाली बाई छोड कामवाली बाई इथे ही पोरगी तिकडे एवढा चांगला आहे बघा चांगला एकदम फ्रेश आहे फ्रेश वॉटर आहे मस्त सवत होतं बाय इथे ह्या वावत्या पाण्यात तोंड धुते ही पोरगी हीच बिना चष्मा वावत्या पाण्यात तोंड धुते तिकडे कोणी काय काय केलं असेल सांगू नाही शकत ते इकडे चांगलं सोडून म्हणजे आता कसं बोलायचं नंतर सांगतो कसं बोलायचं तर गाईज एकदम जंगलात आहे बघा 2 डोंगरांच्या मध्ये तो सवत चढा आहे तुम्हाला लांबून दिसणारच नाही अजिबात आणि मी तुम्हाला एक मजा दाखवतो तिकडे आहे ना अरे यार इथे हे लाईट कमी आहे हे झाड आहे ना इथे सुगरणीचं घरट आहे एकदम मस्त मी तर फर्स्ट टाइम बघितलं ते सुगरणीचं घरट आणि इथे आम्हाला काही कळत नाही कसं आहे पण भरपूर मजा आली आम्ही असंच उंडकत आलेलो वॉटरच्या फ्लो मध्ये आलो आम्ही पाण्याचा भाव बघत आलेलो पाणी शोधत आलेलो मॅपचा अजिबात युज नाही केला फक्त आम्हाला एवढं माहिती होतं की इथे आहे वॉटरफॉल कुठेतरी सांगितलं का आणि मॅप वरती असा या सुभेदार वॉटरफॉल असं या मॅप वॉटरफॉलचं नाव असतं सो आम्ही ते शोधत आलो जस्ट आम्ही खोपोलीला जात होतो म्हणून आलो आम्ही आणि हे बघा इथे आम्हाला तुम्हाला पाणी दिसेल जर तुम्ही इथे आलात तर सो आता आम्ही जातो स्टेशनला 2 किलोमीटर परत चालत जायचं आम्हाला वैताग येणारा वैताग एकदम काहीच आम्ही आलोय आता कर्जत स्टेशन मला माहितीये सगळ्यांनी बघितलंय कर्जत स्टेशन तरी परत एकदा बघून घ्या आता आम्हाला जायचंय 2 नंबरला पागल आहे 2 नंबरला तिकडे 2 नंबरला जायचंय आणि काय नाही ब्लीप करून टाकीच तुझा आवाज काय पण बोलते ही पोरगी काय पण अपशब्द बोलते ऐकू नका ही कटच करून तुझा फाजील पोरगी एकदम चावट ह्या पोरग्यासाठी ह्याच्यासाठी आम्ही 4 तास थांबलो 4 तास काय वाटते ती गोष्ट वेगळी आहे 4 तास आम्ही नाश्ता केला आणि वॉटरफॉल वगैरे बघून आलो पण मजा आली तर गाईज इथे मी ब्लॉग 1 एंड करतोय हा ब्लॉग 1 आहे आम्ही सध्या आहे खोपोली रेल्वे स्टेशनवरती खोपोली स्टेशनला आम्ही आलोय आणि आता आम्ही जातोय गगनगिरी महाराजांच्या मठात तो ब्लॉग असणार आहे पार्ट 2 मध्ये आणि तिथेच भेटू आपण बाय बाय